संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळाच्या वतीनं जळगावात वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं। कार्यक्रम स्थळाला शांताराम नारायण चौधरी नगर असं नाव देण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार श्री शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर सीमाताई भोळे, नितीन लड्ढा, मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, शांताराम चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सिंधुताई चौधरी, महिला मंडळाचे अध्यक्ष प्रमिला चौधरी व मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते। सुरुवातीला संत शिरोमणी कडोजी महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमांचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वधूवर परिचय पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। विवाह सोहळ्यात होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी समाजात सामूहिक विवाह सोहळे होणे गरजेचं आहे। मुला-मुलींना जीवनसाथीकडून अवस्था अपेक्षा ठेवणं बंद करा, असं प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना केलंय। तो जमाना बदललाय। आता झोपडीतला पोरगाही कलेक्टर व्हायला लागलाय जर त्याच्यात गुण आहे तर। आणि तुमचा समाज जर पहिल्यापासून पुढे आहे, व्यापारात तुम्ही सगळ्यात पुढे आहे। त्यामुळे काही समाजात लग्नाच्या बाबतीत खरं सांगितलं तुम्ही, लग्न लावण्यात आमचा समाज नंबर 1 आहे। नितीन दादा, तुमच्यामध्ये पत्रिका छापणं बंद करून टाकलं आम्ही। 90% पत्रिका छापणं बंद, व्हॉट्सअपवर टाकतो, ये चिंता ये नको ये। हा काय करते करा, वायफळ करते करा। पत्रिका छापणं बंद, पहिले भाडं द्यायचे, कंडोलीन म्हणायचे, तुमच्यामध्ये बी कंडोलीन, आमच्यामध्ये बी कंडोलीन येणार, कंडोलीन भारी बरे मत होतो ते भाडं बी बंद, ये चिंता ये नको ये। काय नाही, आता सगळं ऐकत झालंय, भावबंदकी आली नाही आली, काही पॅकेज आहे आता। घोडा सुद्धा देतो मंडपवाला, हो घोडा, बामण, केळीचे पानं, काहीच करू नका तुम्ही, कोट घाला, राम राम या बसा जेवा, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जगाबरोबर पळा, जगाबरोबर धावा। आणि मला तरी असं वाटतं सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे। की आज संताजी महाराज बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित आणि तेली महासंघ आयोजित वरवधू मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ही आमची जी संस्था आहे समाजाची, दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम उपक्रम करीत असते। समाजातील जे काही वरवधू आहेत यांना सहजतेनं या ठिकाणी आपल्या आयुष्याचा सोबती निवडता यावा याकरिता आमचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्तूबाई असतील, अनिलभाई पाटील असतील, प्रशांत असेल, विनोद असेल आणि सर्व टीम अहोरात्र परिश्रम घेत आहेत। समाजामध्ये जे काही या ठिकाणी क्रांतिकारी बदल घडवण्याच्या संदर्भातली भूमिका असते ती या बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातून नेहमीच पुढे नेली जाते। आज या वरवधू मेळाव्याच्या निमित्तानं जवळपास 2000हून अधिक अशा प्रकारचे नोंदणी झालेल्या आहेत। पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती होतं की एकमेकांना या ठिकाणी निरोप द्यायचे, एकमेकांच्या घरी जायचे आणि त्याला बराच कालावधी या ठिकाणी लागायचा। परंतु अशा प्रकारचा वरवधू मेळाव्याच्या माध्यमातून सहजतेने मुलगी असेल, तिला त्याच्या आयुष्याचा सोबती असेल किंवा मुलगा असेल, त्याच्या आयुष्याची जी काही सोबती नसेल या ठिकाणी सहजतेनं या ठिकाणी त्याची निवड केली जाते। आणि या माध्यमातून म्हणेल वरवधू या दोघांनाही की तुम्ही बाह्य सौंदर्य पाहण्याऐवजी तुम्ही अंतर्गत त्याचे सद्गुण जे काय आहेत, तो मुलगा किती गुणी आहे, कर्तृत्ववान आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याचं चारित्र्य काय आहे, हे या ठिकाणी तपासून निश्चितपणाने आपल्या आयुष्याचा सोबती या ठिकाणी आपण निवडावा, अशा प्रकारची देखील मी विनंती करतो आणि आयोजकांना या ठिकाणी मनापासून त्यांचं कौतुक करतो। धन्यवाद। विवाह जोडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात, मात्र दत्तू भवन त्यांची टीम गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे, यांच्याबद्दल काय सांगतात? मला दत्तू भवनवर या ठिकाणी मनापासून गर्व आहे की इतक्या पोटतिडकीनं काम करणारा हा समाजसेवक उभ्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही। गेल्या अनेक वर्षापासून समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्या विविध समस्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता आहे। आणि म्हणूनच मागच्या
6 महिन्यापूर्वी मी प्रदेश तेली महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची देखील मी सन्माननीय दत्तू भवनवर या ठिकाणी जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी जो झंझावात सुरू केला, संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रदेश तेली महासंघाच्या या ठिकाणी जाळं विणलं. यामध्ये आमचे प्रशांतजी असतील, विनोदजी असतील, अनिलजी असतील, BM चौधरी आहेत आणि विशेषतः दत्तू भाऊंचं जे काही या ठिकाणी मार्गदर्शन आणि नेतृत्व आहे ते अतिशय या ठिकाणी मजबूत आहे. आमच्या मंडळाचं नाव श्री संताजी जगन्नाथ महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगाव. वधूवर परिचय मेळावा आम्ही राज्यस्तरीय आयोजित केलेला होता. ह्या आमचा 4था वर्ष मेळावा आहे, चौथं वर्ष झालेलं आहे आणि 1325 वधूवरांची नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये घटस्फोटित बी आहे आणि असंच आम्ही दरवर्षी संत जगन्नाथ महाराजांची पुण्यतिथी साजरी करतो व हा वधूवर परिचय मेळावा यशस्वी व्हावा एक त्याच्याकरता समाज बांधवांनी, देणगीदार समाज बांधव यांनी आम्हाला मंडळाला मदत केलेली आहे, त्यांचे मी आभारी आहे आणि असेच आमचे कार्यक्रम चालू राहतात. विवाह जोडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात, मात्र आपल्या माध्यमातून या ठिकाणी राज्यभरातून या ठिकाणी समाज बांधव या मेळाव्यानिमित्त दाखल झालेले असतात. काय सांगाल? त्यांना म्हणजे आशा असते की बुवा आपलं काहीतरी लग्न जुळलं पाहिजे, वधूवर परिचय मेळावा होती त्याकरता ते नोंदणी करता आणि दरवर्ष म्हणजे परमाने वधूवर परिचय मेळावा होतच राहत आहे आणि बरेचसे लग्न जुळतात. आता एक लग्न जुळलं इथे, त्यांनी मला सांगितलं की एक लग्न जुळलं आहे तर तुमच्याकडे लक्ष राहू द्यावं तुमच्याकडे, त्यांनी असं सांगितलं. हां ओके हो. दत्तात्रय तुकाराम चौधरी तेली समाजाध्यक्ष युवक मंडळ जळगाव.